नमस्कार शेतकरी बांधवांनो. आज लक्ष्मी टाकळी तालुका पंढरपूर या गावामध्ये सुभराव पाटील यांच्या प्लॉटवरती आपण आलेलो आहे. त्यांनी यश ॲग्रोचं ट्रेनिंग घेऊन शेती करतायत. तर आपण त्यांच्या माध्यमातून ऐकूया ट्रेनिंग घेतल्याचा काय फायदा आणि खर्च किती होतो ते. बोला पाटील साहेब. नमस्कार, मी सुभराव पाटील. माझी ही अनुष्काचा 2 एकराचा प्लॉट आहे आणि ह्या वर्षी एप्रिल छाटणीला प्रचंड पाऊस आणि टेम्परेचर न मिळाल्यामुळं घड निर्मिती अतिशय अल्प दिसत होती. काळी तपासली तर अगदी मोठा घड एक सुद्धा नव्हता आणि बारीक घड, नुसतं बारीक घड आहे एवढाच रिपोर्ट आला. म्हणजे मोठा आहे बारीक आहे का पण घड आहे एवढा रिपोर्ट आला. आणि ज्यावेळी बाग छाटल्यानंतर ज्यावेळी पोंग्या स्टेजला बाग आली तर 2-4च घडी दिसायला. अक्षरशः मी वैतागून आमच्या गड्याला म्हटलं आता ही बाग तोडायची, म्हटलं काय ठेवायची नाही म्हटलं, कारण ही बाग फसवायला आली म्हटलं. आणि एवढं आपण एप्रिलला कष्ट करूनसुद्धा काही बागेनं काही सक्सेस दिला नाही. तर परत मी कुंभार सरांचं ते नवीन जे प्लॅनोफिक्स विषयी त्यांनी एक लेक्चर मी याच्या यूट्यूबवर बघितलं त्यांच्या. तर एक प्रयोग करूया म्हटलं मी. मग 14व्या दिवशी मी प्लॅनोफिक्स हात घेतला. एकरी त्यांनी मला 50 मिली सांगितलं होतं. तर एक दिवस बाग अशी झोपल्यासारखी झाली. गडी सकाळी उठून मला फोन आला पंढरपूरला, मी पंढरपूर राहतो. मला म्हणलं अहो साहेब बाग सुकली म्हणले, बागेवर काहीतरी आता तणनाशक मारायसाठी बाग दिसायला लागली. म्हणलं तू घाबरू नको म्हणलं, परत सेटल होती म्हणलं. आणि दुसऱ्या दिवशी ज्यावेळी आलो त्यावेळी बागेवर मला 20-25 घड दिसायले, बारके टोकाशी वडणी घडी घाडायची. म्हणजे प्लॅनोफिक्स मारल्यामुळं मला अक्षरशः मिराकलमध्ये चमत्कार वाटला. बरं प्लॅनोफिक्सचा खरोखर चमत्कार वाटला. बरं, म्हणजे एवढं स्वस्त औषध आणि एवढं रिझल्ट चांगलं. कमाल आहे. म्हणजे कुंभार सराचे किती आम्ही आभार मानतो तेवढे कमी आहे. बरं हां म्हणजे कुठनं सरांनी शोध लावला आहे आणि काय लावलं ती टेक्निक त्यांनी त्याला देवाला माहिती. खरोखर त्यांना इतकी बुद्धी सद्बुद्धी दिली देवानी. आणि आता ही घड बघतोय बघा, हे इतके आता हे बघा, हे सगळे घड दिसत बघा. आता सगळे घड सगळे मोठे झाले. फक्त जरा शेंडा कमी चालतोय, पण शेंड्याला सुद्धा आता मी ट्रीटमेंट चालू केली सरांच्या मार्गदर्शनाखाली. आणि खरोखर मला प्लॅनोफिक्सचा अतिशय सुंदर रिझल्ट मिळाला. त्यानंतर मी एकदा 18व्या दिवशी एक दुसरा सेकंड प्लॅनोफिक्सचा हात घेतला आणि आता जवळजवळ एक 20-25 घडाची लेवल आहे. पण बाग पूर्ण गेली म्हणून आम्ही बाग सोडून तिथं काहीतरी मध्ये करायचं असं आम्ही नियोजन केलं होतं. पण एकदा हे घड दिसायल्यानंतर परत रिपीट परत जोर धरला आणि मग त्याला बाकी ट्रीटमेंट चालू केला. खतं, औषधं, वायपावर वापरलं आणि सगळं जे सरांचे शेड्यूल आहे त्या शेड्यूलप्रमाणे चालू केलं फवारा. बरोबर. वायपावर कोणत्या दिवशी वापरलं? वायपावर सुरुवातीला मी 12व्या दिवशी वापरलं आणि नंतर दुसरा जो स्प्रे घेतला प्लॅनोफिक्सचा त्यानंतर एकदा वापरलं. बरं. आणि नंतर 22व्या दिवशी वगैरे? 22व्या दिवशी एक स्प्रे घेतला. म्हणजे जो पोपटी रंग बागेत झाल्यानंतर आपण जो जे घेतो तो मी 15 ppm 10 ppmची रिकमेंडेशन होतं. पण जरा घड बारीक असल्यामुळे 15 ppm घेतला. त्यात वायपावर टाकलं आणि सरांनी सांगितलं होतं की आरोचं पाणी वापरा. म्हणजे आरोच्या पाण्यात सुद्धा मला रिझल्ट दिसतोय. म्हणजे लोक म्हणतात आरो काय कुठून तुम्ही काढला. मी आता माझ्याशी इथं आरोचा प्लॅन नाही आमच्या शेजारी. मी शेजारच्या आरोचं पाणी विकत घेऊन आणतो तो. तर इतका मला आरोच्या पाणी जर मिळाला. सरांनी मी 2 वेळा फोन केला. मला म्हणले तुम्ही आरोचे पाणी वापरून जे घ्या, तुम्हाला रिझल्ट दिसेल. आणि तसा रिझल्ट मिळाला. आपण एकंदरीत बघता त्यांनी प्लॅनोफिक्स आणि वायपावर याचं स्प्रे केल्यानंतर त्यांची बाग तोडण्याची वेळ त्यांची येणार होती, ती थांबलेली आहे. आणि आपण बघू शकतो अशा पद्धतीचं एकदम सुपर असे घड निघालेत.